भव्य दिव्य क्रीडांगणामध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। ऐवा जेलसाठी पारदर्शक 300 रुपयाचा कॅश प्राइज बालराम मडवी आणि महेंद्र पाटील यांच्याकडनं 300 रुपये। डायरेक्ट हिट झाला तर आमदार दमदार आमदार तुम्ही बालराम पाटील साहेबांच्या कटआउटला तर 1000 रुपये देवेंद्र मडवी जे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेलचे यांच्या जर डायरेक्ट कटआउटला हिट झाला तर नक्कीच 1000 रुपये। एक जबरदस्त व्यक्तिमत्व राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं नाव असलेलं तुम्ही पाहता त्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आम्हाला लाभल्यात ते देवेंद्र गंगारामजी मडवी। दादा तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत। त्यांच्या वडिलांची नक्कीच उजाळा देणारा ही स्पर्धा प्रत्येकाच्या घराघरामध्ये मनामनामध्ये राज्य करणारी ही स्पर्धा तुम्ही पाहता। पुढच्या वर्षी नक्कीच मोठ्या थाटानं मोठ्या जोशानं सन्मान मानाची स्पर्धा येणाऱ्या 5 दिवसामध्ये तुम्ही पाहणार आहात। देऊया दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। सेकंड राऊंडची सेकंड मॅच तुमच्या समोर पहिलाच बॉल रवी पाटील फुल टॉस क्लिक केला बॉल चाललाय बाउंड्री लाईन च्या दिशेनं सीमा पार आणि तिसरा पंच लगेचच आपण रिव्ह्यू घेतला हाईट फॅक्टर साठी विमर साठी रिव्ह्यू चेक केला जाईल। 3 षटकांची ही मॅच असेल अजूनही आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायच्या आहेत म्हणून स्पीड अप करा प्लीज। लक्ष तुझ्या दोन्ही संघ वेळेच्या बाबतीत संदर्भ नो बॉल आहे 4+1 फास्ट धावा। रवी पाटील पहिलाच बॉल त्यानं नो फेकला अरविंद च्या बॅटमधनं चौकार आला। या षटकातील पुढचा बॉल फटका चांगला जवाब एक्स्ट्रा कव्हरला पॉवर बॅक पॉवरफुल स्ट्रोक बॉल सीमा पार चौकार 4। च्या बरोबरीने धावा धावपलकावरती 9 तुम्ही पाहता। एकच बॉल 9 धावा धावपलकावरती। षटकातील पुढचा बॉल फटका पुन्हा एकदा त्याच रेंज मध्ये रिप्ला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर लागोपाठचा तिसरा चौकार 4। जंगल में शेर शेर बाहों में मोर मोर जंगल में शेर बाहों में मोर शेरों में चोर हो रामा। चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 13 या खड्यावरती खराब गोलंदाजी अपील अपील लेग बी4 ओ यू टी फलंदाज बाद टी4 टॅट जशास तसं प्रत्युत्तर दिलं रवी पाटीलनं विकेटचं बदल फलंदाज बाद। तुम्ही पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून जे आम्हाला सामनावीर दिल्यात स्वर्गीय शालिक कोशा मडवी यांच्या स्मरणार्थ मोहिंदर शालिक मडवी आणि त्यानंतर तुम्ही पाहता आर्य अशोक कुरूप यांच्याकडून या सामनावीर तुम्ही पाहता सन्मान चिन्ह आम्हाला लाभलेत कमलाकर गणपत पाटील रावे प्रेन अध्यक्ष तुम्ही पाहता जे ओबीसी फाउंडेशन कोकण विभाग। त्यानंतर ही मालिकावीर तुम्ही पाहता स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री संतोष धर्मा म्हात्रे जे माजी सरपंच पिसारा याचकडून त्यानंतर बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी ज्या आम्हाला आकर्षण ट्रॉफ्या लाभल्यात त्या कुगाथा नितीन गावण तलोजे मजकूर याचकडून तुम्ही पाहता आणि प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक ज्या आम्हाला लाभल्या कैलासवासी गंगाराम शालिक मडवी यांच्या स्मरणार्थ श्री देवेंद्र गंगाराम मडवी जे संचालक आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल दानशूर दात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। उद्या याला कोणी विसरू नका। उद्या तुम्हाला गोटे अंपायरचा डान्स देखील तुम्ही पाहणार आहात आणि खऱ्या अर्थानं कॉमेडी एक्सप्रेस दर्शनजी पाटील उद्या देखील असतील। फुल टॉस फुल टॉल रवी पाटीलचं यश खूप मागणं बॉल सीमा पार आले आले आलाय चौकार।
संपला. बॅट्समन मनोज साकेल धक्का दुसरा. 18 वरती टीम काटाई संघाला. उंच सिक्सर माराया गेला, यो यो बॅटमन आउट झाला. षटक संपलं. पहिल्या षटका समाप्तीनंतर धाबा धाव फलकावरती 18 या आकड्यावरती. चांगलं डीजे तुम्ही पाहता. ऑपरेटर आमचे रोशनाथ आणि धाबा धाव फलकावरती 18 वरती 2 धक्के लागले टीम काटईला. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अभिमन्यू भोईर दुसऱ्या षटकामध्ये आला. पहिलं षटक खूप महागडं राहिलं. पहिल्या मॅच मध्ये देखील रवी पाटीलचं षटक खूप महागडं होतं. त्याच्यानंतर या मॅच मध्ये देखील तुम्ही पाहता 18 धावेचं षटक फेकलंय. खराब गोलंदाजी. अभिमन्यू बॉलिंग ट्रॅक वरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावरती राजेश आला. 3 ओव्हरची मॅच कितीचं स्कोर बोर्ड वरती लागेल. या षटकातील पहिलाच बॉल. ऑन दी कार्पेट बॉल चाला. गॅपमध्ये फिल्डर धावतोय. चांगली फिल्डिंग. गुड फिल्डिंग संजय पाटीलच्या माध्यमातून जे लॉंग ऑफला होते अक्षरशः धावत गेले. चांगली फिल्डिंग. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धाव फलकावरती पुढे जात असताना 20 या आकड्यावरती तुम्ही पाहताय. 20 रन स्कोरबोर्ड वरती. या षटकातील पुढचा बॉल. मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न. ऑफिल हलकीशी पाहिली. स्वतः कीपर यांच्याकडनं थोडी मिसफील्ड झाली. रमेश पाठीला तुम्ही पाहता जे लेग स्लिपला होते. बॅकअप देत असताना या बॉल वरती मिळतीये सिंगलला स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती पुढे जात असताना 21 या आकड्यावरती. या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न नक्कीच असेल अभिमन्यू भोईरचा. गावदेवी दहिसरच्या बाजूनं हे बॅटल खूप रंगतदार होईल. कल्याण डोंबिवलीमध्ये दोन्ही संघ एकमेकांसमोर हे बॅटल रंगतदार होईल या दोन टीम मध्ये. राजेशला तुम्ही पाहता जो 4थ्या क्रमांकावरती आला. अरविंद देखील बाद झाला. मनोज बाद झाला. जे सलामीचे दोन्ही फलंदाज डगआउट मध्ये तुम्ही पाहताय. षटकातील पुढचा बॉल. लोअर फुल टॉस फक्त दिशा दिली आहे. तिथे फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला तैनात केला. इंद्रजीतला तुम्ही पाहता आणि तोपर्यंत या बॉल वरती मिळतात धावा 2 स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती रनसंख्या 23. 23 या आकड्यावरती 23 धावा धावफलकावरती आतापर्यंत. वेळ कमी घ्या. फिल्डिंग करणारी टीम लक्ष असू द्या. अजून 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला. त्यामुळे थोडा प्रॉब्लेम. पुन्हा एकदा सज्ज होतील. कीपर चतुर आहेत आमचा दीपकजी पाटील. तुम्ही पाहता धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केला असता. बॅकअप नव्हतं आणि या बॉल वरती मिळती आहे धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धाव फलकावरती 24 या आकड्यावरती. 24 धावा धाव फलकावरती. षटकातील पुढचा बॉल. अपील ओयूटी फलंदाज बाद. विकेटचं बटन सोमनाथची केळी संपुष्टात. नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंगसाठी आला. अर्जुन भाई त्यानं 40+ कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट उंचावलं. या व्यक्तिमत्व म्हटलं जातं ना. पॅरागॉन चप्पल पासून केलेली सुरुवात आज नायकी आणि पुमामध्ये बदलली आहे. म्हणजे 40+ क्रिकेट किती वाढलंय बघा. हे महत्व आहे. उंच गेला. जेलची शक्यता. व्यवस्थित कॅच पर्यंत पोहोचू शक्यता आहे. दुसरी धाव होईल का? नकारला. आणि तुम्ही पाहताय या बॉल वरती मिळतीये फक्त
सिंगलच्या बरोबरीने षटक संपलं जाते. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये इकॉनॉमिक्स गोलंदाजी राहिली. धावा खर्च केल्या अवघ्या 7, विकेट मिळवली 1. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 डीजे. की आता बैलांच्या शर्यती सुरू होणार तर साला एकाने मला प्रश्न विचारला मग टोनग्यांचे कधी होणार. अरे दादा टोनगा जरी बैलापेक्षा टोनगा म्हणतो पॉवरफुल आहे. टोनग्यामध्ये जी ताकद आहे बैलामध्ये नाही. म्हणून पहिले टोनग्याला का बडवायचे हे मामाने विचारा. कारण की तुम्हाला नवीन पिढीला माहिती नाही म्हणून टोनग्याच्या स्पर्धा ठेवत नाही. म्हणून यमाने टोनगा का निवडला, म्हैस का निवडली, बैल का निवडला. जरी काळा असला तरी पॉवरफुल आहे. हाच आवाज नक्की तुम्ही प्रत्यक्ष या स्पर्धेमध्ये उद्याच्या दिवसामध्ये पाहणार आहात. कॉमेंट्री एक्सप्रेस दशरथ पाटील उद्या डेला ते इथे आहेत आणि नाईट फॉर्मॅटला ते किरवलीला देखील तुम्ही नाईटला त्यांचा आवाज ऐका. नाईट कॉमेंट्री म्हणजे फुल धमाल आहे. किरवलीला उद्या नाईटला आमच्या सोबत ते उद्या देखील आहेत आणि खास आकर्षण गोट्या अंपायर. खूप हे बॅटल दशरथ पाटील आणि गोट्या अंपायरचं खूप चांगलं तुम्हाला पाहायला भेटेल उद्या. मित्रांनो याला विसरू नका. उद्या देखील या स्पर्धेचा शेवट अर्थातच पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण होईल हेची उत्तर तुम्हाला भेटतील. संजय पाटील बॉलिंग ट्रॅक वरती डेट ऑफ स्लोगन हणामारीचं षटक आणि या षटकामध्ये किती धावा कंट्रोल केला जाईल. समोर अर्जुनभाई पाटील तुम्ही पाहता. कट केला विकेट कीपर. इथे रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. शिवाजी गेला मैदानामध्ये. 6व्या क्रमांकावरती 4 धक्के लागले. टीम तुम्ही पाहता काटई संघाला पहिल्या ओव्हरमध्ये 18 आले असं वाटलं. धावा बनल्या जातील. त्यानंतर अभिमन्यू भोईरचं मी कौतुक करेन. अवघ्या 7 धावेचं षटक फेकलं. 1 विकेट त्याला मिळवली आणि या षटकामध्ये कमबॅक करायचा प्रयत्न संजय पाटीलचा असेल. समोर ठेवण्यात आला बॉलला. आलोंदी कार्पेट बॉल चालला बॉल लाईनच्या दिशेनं. बिंदास भोईर वेगाने आले. दुसरी धावेचा प्रयत्न चालू आहे. हमखास दुहेरी पूर्ण होईल. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रणसंख्या तुम्ही पाहता त्या 27 या आकड्यावरती. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टार्गेट सेट करणार आहे बॉल. मी नक्कीच सकाळ सत्रामध्ये 2 सामने जिंकताना पाहिला. अरुण क्रिकेट संघ रोहिंजनला प्रमोद पाटीलने चौकारा जबरदस्त मारला. एक काळ प्रमोद पाटीलने देखील गाजवला आणि आता ते देखील सज्ज झालात. लाईन खूप चांगली आहे तुम्ही पाहता. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं टप्पा खराब आहे. वाईट बॉलचा इशारा भरकडला. एक्स्ट्रा स्वरूपाची 1 धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रन संख्या तुम्ही पाहता त्या 28 या आकड्यावरती. 5 फिल्डर तुम्ही बाहेर पाहता. एक एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ. त्यानंतर मिड विकेटला एक फिल्डर. एक स्क्वेअर लेगला फिल्डर प्रवीणला तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस नो बॉल. इथे मात्र घोषित केला. बॉल चालला बाउंड्रीला. इच्छा दिशेनं 4+1 सर्व काही सुलभ चाललं होतं आणि हा नो बॉल टाकला. या 5 धावा. भूल तो हो गई. हार्दिक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून ऑनलाईन या स्पर्धेला पाहत होते 4000 रुपयाचं देखील आर्थिक सहकार्य देखील लागलंय. क्रिकेटला धर्म मानणारे, क्रिकेटला दैवता मानणारे हे व्यक्तिमत्व आहे. काशीनाथजी पाटील साहेब तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. येस नक्कीच. याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालंय ते शेतकरी कामगार पक्षाचे सन्माननीय माजी सभापती आदरणीय आणि खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलं तर एक नवी दिशा देणारं व्यक्तिमत्व आदरणीय काशीनाथ पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर कानपोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय मदन मते साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. या दोन्ही व्यक्तिमत्वांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. कारण वेळात वेळ काढून त्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवलेली आहे. काशीनाथ पाटील साहेब तुमचं स्वागत आहे. मदनजी मते साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे या व्यासपीठावरती.
या बॉलवरती षटकार आला. रवी पाटील थोडे पुढे होते धावा धावपलकावरती 39 या आकड्यावरती. फटाक्याच्या थीज बाजीनं मान्यवरांचं स्वागत तुम्ही पाहता. काशीनाथजी पाटील साहेबांचं षटकातील पुढचा बॉल आणि किने गुडवला. बेस्ट टायमिंग की प्रॉपर टायमिंग प्रॉपर स्ट्रोक. नो बॉल घोषित केला आणि या 1+6 या 7 धावा. मेरे सर पे पुढचा बॉल व्यवस्थित बॅट वरती बॉल नाहीये. या बॉल वरती फक्त एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 47 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या षटकामध्ये खराब गोलंदाजी तुम्ही पाहताय संजय पाटीलच्या माध्यमातून. या षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न झेलची शक्यता. इथे तुम्ही पाहताय बॉल चाललाय बॉडी लाईनच्या दिशेनं चांगली फिल्डिंग झाली आहे आणि तोपर्यंत 3 धावा धावपलकावरती लागल्या जातात. 3:50 कंप्लीट आणि 3 धावेसाठी विकास केणी आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहताय मिथुन मडवी यांच्याकडनं 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे हे आपण देणार आहोत. बघा तुम्हाला आधीच म्हटलं कल्याण डोंबिवलीचा संघ म्हटला तर 40+ कल्याण डोंबिवलीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आज कित्येक वर्षांनी ते 3 धावा काढू शकतात आणि जास्तीत जास्त पारदर्शक वडवली ते कल्याण डोंबिवली मधला तुम्ही वडवली पाहिलं त्याच्यानंतर तुम्ही वाकलन देखील पाहिलं. कल्याण डोंबिवली आणि आता काटाई म्हटली तर कल्याण डोंबिवली हे सर्व पारदर्शक 3 धावा या कल्याण डोंबिवलीमध्येच गेल्यात आणि अशा रीतीने धावा धावपलकावरती 50-51चं टार्गेट येणारा 18 बॉलमध्ये पार करायचं. ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये सागरजी सराडा मायक्रोफोनवरती. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. धन्यवाद. येस तर या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो लकी ड्रॉच्या रेसमध्ये येईल. रोंजन संघ इकडे 2 सामने जिंकून पुढे आहे. तर नक्कीच या मॅच नंतर आपण लकी ड्रॉ करू. या संघाला लकी ड्रॉ मिळेल तो पुढे जाईल पण तो सामना आजच होईल याची दक्षता घ्या. आणि ज्या संघाला बाय मिळणार नाही तो संघ बामाली विरोधात खेळेल. बामाली संघाला देखील सूचना आहे की आपण देखील इथे उपस्थित राहायचं लगेच कारण 3 षटका अजून बाकी आहेत. तर याची नोंद आपण घ्या आणि आपण आपली उपस्थिती दाखवायची आहे. तर इथे व्यासपीठावरती आमचे आदरणीय काशीनाथ पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. माजी सभापती आणि शेतकरी कामगार पक्षासाठी एक झुंजार नेतृत्व म्हणून आपण पाहतोय. त्याचबरोबर आमचे सन्माननीय कणपोलीचे सरपंच साहेब मदनजी मते हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. फटाक्याची आतषबाजी आपण आताच ऐकले. या पाहुण्यांच्या स्वागतास्तव ते फटाक्याची आतषबाजी आपण पाहिली. तर नक्कीच आपण वेळ आहे आपल्याकडे आपण सन्मान सोहळ्याकडे देखील बोलणार आहोत. मी नक्कीच आमचे गावदेवी क्रिकेट संघ धरणा संघाचे सर्व आयोजक कमिटी यांना विनंती करेन तसेच देवेंद्र मडवी यांना देखील विनंती करेन की आपण पाहुण्यांच्या सन्मान सोहळ्याकडे बोलणार आहोत. कारण वेळात वेळ काढून ही मंडळी आज इथे उपस्थित झालेली आहेत. सन्माननीय काशीनाथ पाटील साहेब एक आदर्श व्यक्तिमत्व नेहमीच चांगलं कार्य स्वच्छ मन ठेवून नेहमीच गरिबांसाठी अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व म्हणून काशीनाथ पाटील साहेबांची ओळख राहिली. अनेक कार्य अनेक पदांवरती आरूढ असलेले हे व्यक्तिमत्व माजी सभापती म्हणून त्यांची ओळख आहे आणि एक शेतकरी कामगार पक्षाचे झुंजार नेतृत्व म्हणून काशीनाथ पाटील साहेबांकडे पाहिलं जातं. असं त्यांचा सन्मान आमचे गावदेवी क्रिकेट संघ धरणा आयोजित ही स्वर्गीय गंगाराम शेट मडवी स्मृती चषक 2025 पर्व पहिल्यामध्ये साहेब तुम्ही आलात त्याबद्दल तुमचा आभार. त्याचबरोबर कानपोलीचे विद्यमान सरपंच सन्माननीय मदनजी मते साहेब देखील इथे उपस्थित आहेत. नेहमीच त्यांचं देखील चांगलं कार्य राहिलेलं आहे. सर्व क्षेत्रामध्ये प्रावीण्य असणारे व्यक्तिमत्व म्हणून मदनजी मते यांच्याकडे देखील पाहिलं जातं.
समाजसेवेचा वारसा असणारे व्यक्तिमत्व मदनजी मते आज तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. विकास यस क्या बात आहे. धन्यवाद. आलेल्या पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती आपण पाहतोय. मी विनंती करेन पाहुण्यांना की आपण असं पाहायचं आहे. बोलू आपण मॅचकडे. सामन्याला सुरुवात होते. काटेरी वर्षद दहिसर हा सामना दुसऱ्या फेरीमध्ये. पाहूया काय घडेल याचं धावतोडणं ऐकण्यासाठी बोलूया सागर मांडवकर यांच्याकडे. धन्यवाद संदीप पाटील सर. तमाम पाहुण्या वर्गांचं आपण हार्दिक स्वागत करतो आणि मॅचकडे वळतो. तर दहिसर 40+ आता 51 धावा करायचे. 51चा पाठलाग त्यांना करावा लागेल. लक्ष थोडंसं मोठे आहेत कारण या मॅचमध्ये 3 षटकं आहेत. ज्या दहिसर संघानं मागच्या सामन्यामध्ये आपला बोलबाला दाखवला आणि आता आव्हान आहे ते काटेई 40+ त्या संघाचं. पहिला चेंडू आक्रमणाची तयारी दाखवली. चेंडू थोडा खोलात टाकला मात्र तो सुंदररित्या ड्राईव्ह केला. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू अडवलाय. तर दहिसर संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू नाहीये या सूचनेकडे लक्ष असू द्या. स्पर्धेचे काही नियम असतात आणि त्याची बंधने सुद्धा असतात ते तुम्हाला पालन करावं लागेल. बॅटिंग करताना 2 सलामीवीर 51 करायचे. व्यासपीठावर आमचे अतिथी मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना रवी हा चेंडू ड्राईव्ह करतोय. लॉंग ऑनला सुपर ड्राईव्ह आणि पंचांचा इशारा जरूर मिळतील. सुपर स्ट्रोक 4 धावा. तर एकूण धावफलक पाहूया. एकूण धावा 5. कंपॅरिझन आपण पुन्हा करूया. रवीनं जेव्हा षटक हाताळलं रवीनं 18 धावा दिल्या आणि तोच रवी आता मैदानावर बॅटिंग करतोय. रवी आणि बिंदास मागच्या सामन्यामध्ये कमालीची भागीदारी. चांगली भागीदारी पण मॅचमध्ये काय काय करू शकते आपण जरूर पाहिलं. ओ बॅकफुटला गेले. थोडासा सावध फटका खेळला. अंतर्वर्तुळामधून क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल मात्र दूरवरून आले. तर सन्मानी आमचे पाहुणे हरचंद्र बोईरसाहेब तुर्बे साहेबांचं इथे शुभ आगमन झालं. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. स्वर्गीय गंगाराम मडवी स्मृती चषकामध्ये गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ आयोजित ही दर्जेदार स्पर्धा आणि आज स्पर्धेतील पहिला दिवस. 3 चेंडूचा खेळ संपला आणि धावा धावफलकावरती 7 आहेत. 51 करायचे. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इष्टिरक्षक या चेंडू अडवलाय. सिंगल मिळेल. ज्या रवीनं 18 धावा दिल्या त्याला परतफेड करावी लागेल. जशाच तसं प्रत्युत्तर. याचं नाव आहे क्रिकेट. प्रामाणिकपणा, संयमता, सावधानता, हुशारीचा खेळ, बुद्धिमान क्रिकेट म्हणून ओळखला जातो आणि आज 40+ सर्व सहकारी या खेळाचा आनंद घेत असताना 8 धावा. आक्रमण केलाय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षकाच्या वरून आणि यस पंचांचा इशारा आलाय. दमदार स्ट्रोक. दणदणीत षटकार. मनोजला आपण पाहतोय थोडी आक्रमकता 14 आल्या कंपॅरिझन मध्ये केली. ज्या पद्धतीने प्रवास करत होता काटे 40+ आणि तोच प्रवास आहे. फ्रंट फुटला आले. फटका बनवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे इशारा येईल. आमच्या थोडा नजरे आड मात्र पंच इशारा करतील. 2 चौकार. या षटकारानंतर आणखीन एक चौकार. हे षटक ठरलं महागडं. पूर्वार्धामध्ये 18 आले आणि तेच उत्तर दिलं रवीनं. आम्ही सुद्धा मॅच सोडणार नाही आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18. विकेट गेली नाही. ही एक जमेची बाजू आहे. ही एक ताकद आहे. DJSTC प्रेक्षक वर्ग, संपूर्ण आमचा अंपायर पॅनल, फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह टेलिकास्ट, ऑनलाईन प्रेक्षक वर्ग, स्पर्धा पाहतोय स्वर्गीय गंगाराम मडवी स्मृती चषक, 40+ संघाचा सहभाग आणि 40+ क्रिकेट खेळाडूंचा जल्लोष. विनिंग कॅल्क्युलेशन आपल्या डोळ्यासमोर येईल. धावा धावफलकावरती टोटल 18. भागीदारी चांगली. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा या सलामीराने दहशत निर्माण केली आणि अक्षरशः गोलंदाजांना धूळ चारले. आता 12 मध्ये 33. क्रिकेटमध्ये काय येऊ शकतो आपण अनेक सामने पाहिले. 12 मध्ये 60 धावा सुद्धा चेस होताना आपण पाहिले. मात्र आता 12-33 40+ क्रिकेट. गोलंदाज आलाय अरविंद. स्ट्रायकर एंडला खेळण्यासाठी सज्ज.
अपील मध्ये उत्साह, धाव सोडण्याची तयारी, सिंगल मिळाली. 51चा पाठलाग आहे, धाव सुरू आहे. आणि बघा हा 40+ ही 40+ची खासियत असते. प्रयत्न करणं महत्वाचं आहे. फिल्डिंग काठी 40+, कौतुक करायला पाहिजे. पडलो धडपडलो तरी चालेल, चेंडू अडवायचा. फिटनेस आणि फिटनेसचे धडे देताना 40+. 11 मध्ये 31 स्ट्रायकर एंडला खेळण्यासाठी सज्ज होईल. बिंदास 11-31 आक्रमण करावंच लागेल. गॅप मध्ये गॅप शॉट डिफिकल्ट आहे अडवणं. आलाय चौकार. 10 बाकी 10 चेंडू. इक्वेशन पाहूया. 10 मध्ये 27. सामना सोडायचा नाही. ही तुफानी बॅटिंग आहे दैसरची. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आग ओकणारी धावांचं रणशिंग फुंकलं आणि धावसंख्येचा वनवा पेटवला. 30 सलामीची जोडी रवी आणि बिंदास. आता 10 मध्ये इक्वेशन 27. सामना सोडायचा नाहीये. दोन्ही बलवान, 2 वाघांमध्ये होणारी झुंज. 10 मध्ये 27. लक्ष विद्या मॅच कडे. काटे 40+, त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना दैसर 40+. दोन्ही संघ तगडे संघ आहेत. फाईट रंगेल. 10 मध्ये 27 गोलंदाज अरविंद. 2 धावा, त्यानंतर चौकार. 4 चेंडू बाकी आहेत. स्टेट हिट क्रिकेट मधील ताकदीचा फटका. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक. 2 धाव घेण्याची तयारी. हुशारीचा खेळ. गुड रनिंग. 2 धावा येणारे. 9 चेंडू आणि गरज असेल 25. 9 बॉल 25. एकूण धावा धावफलकावरती टोटल 26 आहेत. 51चं टार्गेट. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. इथून सामना कठीण आहे. 9 मध्ये 25. 9 आम्ही पाहतोय. 9 चेंडू 26 झालेत. आता 9 चेंडू 25 करायचे. ओहो आक्रमण. लॉंग ऑफ कडे प्रयत्न जरूर. आणि इथे बघा बॅकअप चांगले. सिंगल डबल धावा किती महत्वाच्या असतात. 1-1 धाव, 2-2 धाव मोलाची. संघर्ष पराकोटीचा होणार. मैदान सोडायचं नाही. सामन्याकडे लक्ष वेधले प्रेक्षकांचं. 8 मध्ये 23 पाहिजे. 1 फटका मॅच मध्ये कमबॅक करेल. पंचांचा इशारा येतोय. स्प्रे घेऊन जा. थोडी दुखापत झाली. अगदी इमर्जन्सी. मी विनंती करेन आमच्या मॅनेजमेंटला. फॉर्म आणि फिटनेस खेळामध्ये या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि जरूर इथे पाहिलं बिंदासनं जी आत्तापर्यंत बॅटिंग केलं. बिंदासच्या वैयक्तिक खेळाचा आपण योगदान पाहिलं. तो दुहेरी दावेला त्यांनी जास्त महत्त्व दिलं. आणि इंडिव्हिज्युअल बिंदास यांचा आपण वैयक्तिक खेळ पाहिला. 7 मध्ये 17 खेळतात आणि रवी त्यांना 7 देतात. 3 मध्ये 11. मॅच सोडायची नाही. 51 करायचे. सामना कोण जिंकेल. संकट ओढावलंय. सामना जिंकायचा असेल तर जबाबदारीनं खेळ दोन्ही संघांना करावं लागेल. विजयासाठी आसुसलेले आहेत. थोडी दुखापत मॅचमध्ये खोळंबा आहे. मात्र मॅनेजमेंट खूप छान पद्धतीनं सहकार्य करते. दैसर 40+. अंपायर सिग्नल. 8 मध्ये 23. 8 चेंडू 23. 4 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा. चौकार. तिसऱ्या चेंडूवर 2 आणि चौथ्या चेंडूवर धावा आल्या 2. लक्ष विद्या मॅच कडे. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर. 8 बॉल 23. अरविंद सज्ज झालाय. काटे 40+ कडून आक्रमण केलंय. ऑन साइडला बॅटिंग चांगली. लॉंग ऑन कडे मिसफील्ड. नकार दिला. यावेळेला थोडी दुखापत आहे. रवी यांना पाहतो. 1 षटकार 1 चौकार. बिंदास पाय रोवून बसलेत. खेळपट्टीवर चिकटून अभ्यास केलाय. बारकाईनं निरीक्षण केलं तर 7 मध्ये 22. पल्ला थोडा भारी होत चाललाय. काटे 40+. मात्र या निर्णायक चेंडूवर एक मोठा फटका आला तर कमबॅक होईल. 7 बॉल 22. एकूण धावा धावफलकावर 29. लक्ष 51. 7 बॉल 22. गोलंदाज तयार. अरविंद. आक्रमण. हा फटका हवा होता आणि टायमिंग प्रॉपर. सुपर स्ट्रोक. आलाय षटकार. आता रंगत पुन्हा निर्माण झाल्या. मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट येईल. चेंडू शिल्लक 6. षटकाराच्या साहाय्यानं संघ पुढे सरकला. एकूण धावा 35 करायच्यात 51. 6 बॉल 16. तर विकेट मिळत नाहीये. काटे 40+. मनोजनं 18 धावा दिल्या. त्याला विकेट मिळाली नाही. अरविंदच्या षटकामध्ये एकही विकेट मिळाली नाही. 2 सलामीवीर
मैदानावर जबरदस्त फलंदाचा विस्फोटकपणा 6 मध्ये पाहिजे 16. तर आयवा कॅच साठी बघा बाळाराम मडवी यांच्याकडून प्राइज असेल 300 रुपये आणि त्यानंतर आम्ही पाहतो महेंद्र पाटील असतील, त्यानंतर मिथुन मडवी आणि विकास केने यांच्याकडून 3 धाव घेणाऱ्या फलंदाजांना 300 रुपये. बॅनर हिट साठी सुद्धा प्राइज रंगत वाढते मात्र विकेट मिळत नाही. चला स्पीडअप पाहिजे. रवी आणि बिंदास पाय रोवून बसलेत, अभ्यास केलाय या मॅच मध्ये. काटे आता कुठल्या गोलंदाजाला प्राचारण केलं जाणार. चला वेल दवडायचा नाही. जो अनुमान वर्तवला प्रेक्षकानं कुणाच्या बाजूनं आज सामना झुकेल. फॉर्च्यून इव्हेंट अँड संपूर्ण टीम लाईव्ह टेलिकास्ट आणि आमचे कॅमेरामन बघा हरिभक्त पारायण जगदीश बुवा महाराज यांना पाहतो आज आमचे मेन कॅमेरामन आणि आमचे दुसरे कॅमेरामन शुभम पाटील. क्रिश असतील आमचे ऑपरेटर आणि आमचे थर्ड कॅमेरामन. 2 कॅमेरामन आहेत, शुभम असतील, जगदीश बुवा महाराज असतील आणि आमचे क्रिश असतील. राजेंद्र मात्रे प्रसिद्ध उद्योजक पाहतो या फॉर्च्यून इव्हेंटचे ओनर्स. 40+6 धमाका स्पर्धा पाहतोय. मॅच कडे वळूया. स्वर्गीय गंगाराम मडवी स्मृती चषक दहीसर 40+ आणि काटई 40+. 6 मध्ये 16, 6 चेंडू 16 धावा. सौरभ पाटील सुद्धा आमचे दहीसरचे, त्यांच्या मनामध्ये सुद्धा धाकधुक्या. हे गावाचं प्रेम असतं, अस्तित्वाची लढाई. 6 मध्ये करायच्या 16. तर रोहिंजन आणि बामार्ली संघ कॅप्टन रेडी ना. पहिला चेंडू एज लागली आणि त्रिफळाची. बॅड लक. आता 5 मध्ये 16. या डेंजर बॉलरनी Seman, वर पाचची खाऊन अगदी मोक्याच्या वेळी ही विकेट मिळाली. DJSTCचं आपण धन्यवाद देऊया रोशनचं. मात्र बामार्ले आणि रोहिंजन संघाचे कॅप्टन एक प्रतिनिधी आला तरी चालेल. सॉरी रोहिंजन. तर टॉससाठी कॅप्टन लागेल आम्हाला. लकी ड्रॉ नंतर टॉस होईल. मी विनिंग टीमच्या संघनायकांना विनंती करेन 5 मध्ये करायचे. आता 16 धावा. नवीन फलंदाज अभिमन्यू. नक्कीच या चक्रव्यूहाला फोडावं लागेल अभिमन्यूला. रणनीती आखल्या, चांगली रणनीती. मात्र समोर गोलंदाज सुनील. अभिमन्यूवर आली जबाबदारी. 5 मध्ये 16. लो फुल टॉच लॉफ केला ऑन साइडला. फिल्डर रेडी आणि 7 मिळत नाहीये. चेंडू गेलाय. 4 धावेसाठी दणदणीत चौकार आणि आता 4 मध्ये 12. 4 चेंडू 12. नक्कीच असे सामने पाहायला संदीप पाटीलचा सर्वांना आवडता आणि मनामध्ये धाकधूक सूर्य. पुन्हा एकदा अस्तित्वाची लढाई. काटई 40+ आणि त्यांच्या विरुद्ध दहीसर 40+. तुफानी युद्ध रंगते, उत्कंठा वाढते या मॅच मध्ये. 4 मध्ये 12ची गरज. रंगत वाढत चालले. 12-33चा सामना होता, तो येऊन ठेपला 4 मध्ये 12. यस पंचांचा इशारा. शैलीवर आक्षेप घेतलाय आणि तिसरे पंच. चला ऑन फील्ड जायचं. मिथुन साहेबांना मी विनंती करेन. चला ऑन फील्डला पाहूया. 4 मध्ये 12. उत्साहाचं वातावरण. विजय खेचून कोण आणणार. काटे 40+. विकेट डॉट बॉल दबाव निर्माण करेल प्रतिस्पर्धी दहीसर संघावर. एक मोठा फटका मॅच बनवेल. स्लोवर 1 कट केलाय. फिल्डर रेडी आणि इथे मिळाली विकेट. इनसाइड सर्कल. आता 3 मध्ये 12.
आपला रचला होता आणि तिथं त्या कूटनीतीमध्ये बाद झालाय. सुनीलला आपण जरूर पाहते. अभिमन्यू बाद होईल 3 मध्ये 12. मात्र रवीकडे तो खेळ आहे, तो या मॅचला कलाटणी देऊ शकतो. नवीन फलंदाज सरकला. लकी ड्रॉची तयारी होते. मी दोन्ही विनर्स टीमला विनंती करेन. गोलंदाजच्या शैलीवर आक्षेप घेतलाय. 3 नक्कीच, चेंडूंचा नक्कीच. खेळ बाकी. 3ला 3 मध्ये 12. क्या बात आहे. ब्रँडेड मॅच आणि आयोजक देखील आपले ब्रँडेड आहेत. नक्कीच कारण, स्वर्गीय गंगाराम कारण सागर चायवरूनच आयोजकांची ओळख पारखली जाते. कारण चायच पंढरपुरी मागे उतलाय. नक्कीच पंढरपुरी चाय. 3 मध्ये 12. स्लोवर वन लॉब करतोय ऑन साइडला. एक्सलंट पॉवर, एक्साइटिंग, सो स्ट्रॉंग. आता 2 मध्ये 6 मॅच आवडली असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. शर्तीचे प्रयत्न, सामना सोडायचा नाहीये. बघा पंच सुद्धा असतात मॅच पाहून. मगाशी चपराक दिली तो झेल आणि आता बघा हा आनंद देणारा क्षण आहे. असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं. एक फटका मॅच संपवेल दैसरला, मात्र एखादी विकेट डॉट बॉल दबाव निर्माण करेल. पंढरपुरी चाय तुमची तृप्ती, हाच आमचा ध्यास. आणि आता मॅच गरम झाले. पंढरपुरी चायच्या आस्वादानं प्रेक्षक वर्गांच्या नजरा मॅच कडे. 2 मध्ये 6. आक्रमण केलं ऑन साइडला. 1 धाव, थोडी दुखापत आहे. 2 धाव घेण्याची तयारी केली नाहीये, दिला नकार. आता 1 मध्ये पाहिजेत कंपल्सरी चेस. 1 बॉल आणि 5 शेवट. और एक बात का ध्यान रखें कि मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा. या सगळ्या ऑडिओ क्लिप आहेत. कारण ही जादू त्या ऑपरेटरच्या बोटांमध्ये. कारण त्याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्यास. तर रुद्रा डेव्हलपरचे आमचे पुरस्कर्ते किरण पाटील. जर रवीनं षटकार मारला तर 1000 रुपये रोकडा. चला मॅच कडे वळूया. 1 बॉल 5. काय थरारक सामना आहे. क्रिकेटची नाट्यमयता, रोमांच वाढलाय. प्रेक्षकांच्या नजरा साहजिकच सर्वांच्या नजरा या मॅच कडे. दैसर 40+ का संघ असेल काटे 40+. श्वास आहे ना शब्द उट्टट पिंगट जाट बाण दंडनाथ. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस पासपूस फुसफुस करतील. चला टाळ्या वाजूया या बॉल साठी. 1 बॉल 5. लाईन पाहिली, फटका ठोकलाय लॉंग ऑनच्या वरून आणि हा दणदणीत विजय. चला जाऊया क्रिकेट बघायला आज मैदानाला. भरला घमासन क्रिकेटचा आज कोंबडपाडा ग्राउंडला. स्पर्धा आली ओ नावा रूपाला, स्पर्धा आली ओ नावा रूपाला. 40+ गावदेवी क्रिकेट संघ धरणा गाजला. 40+ गावदेवी क्रिकेट संघ धरणा गाजला. यस, धन्यवाद धन्यवाद. नक्कीच आपण इथे आता लकी ड्रॉ करतोय. चला दैसर टीम कॅप्टन आणि मॅन ऑफ द मॅच देखील देऊया आपण. तत्पूर्वी लकी ड्रॉ करूया जेणेकरून आपल्याला पुढची रूपरेषा सामना सुरू करता येईल. तर कॅप्टन या. भरतशेठ भोईर आपण यायचं आहे आणि प्रमोद शेठ पाटील आपण या. तर मी मॅन ऑफ द मॅच संदीप सर. नक्कीच मॅच विनर खेळाडू. सामना सोडला नाहीये. शर्तीचे प्रयत्न. 3 षटकार 1 चौकार. रवी ठरलाय मॅन ऑफ द मॅच. काशीनाथ पाटील साहेबांना विनंती करेन. त्याचबरोबर मदनजी मते आणि आमचे अर्चंद्र भोईर साहेब यावं आपण. चिठ्ठी आपण इथे करणार आहोत साहेबांच्या